तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर काही आज आहे ना कुठं जायचं नव्हतं, तर खूप जास्त बोर होणार होते घरी. आणि ना मग बघता बघता आहे ना कोठ्यामध्ये पण काम निघून गेलं. तर मी आज आहे ना गाडी घेऊन जात होता कोठ्यामध्ये. पायी तर काही जात नाही कारण माझं खूप जास्त जीवावर येतं. मग आहे ना मी गच्चीवर आला, वातावरणाचा आनंद घेण्यासाठी खूप जास्त भारी वाटत होतं. आणि इथे आईस्क्रीमवाला आलेला होता, त्याला शोधत शोधत मी गेला तिकडे. आणि ना आज अचानकच ठरलं की पौरकडे जायचं, म्हणजे पौरच्या शेततलावर. आणि तर बघा रेल्वेची पटरी बनते, 7 ते 8 रेल्वे पटऱ्या एकाच ठिकाणी बसणार आहे. आणि मग आहे ना आम्ही ना इथंच कंस्ट्रक्शन चालू होतं, तिथं बघत बसले. तर बघा या ठिकाणी 7 ते 8 पटऱ्या एकाच रेल्वे पटरीवर बनणार आहे. मग आहे ना मी इतका खुश झालो होतो ना, हे दृश्य मी फर्स्ट टाइमच बघितलेलं होतं. तर बघा समोरच्या साईडला किती भारी इथं कंस्ट्रक्शन वगैरे चालू आहे. या साईडला पूर्णपणे बांधकाम चालू आहे रेल्वे पटरीचं नवीन. कारण इथून आहे ना रेल्वेची म्हणजे आधीची पटरी धावत होती. मग ते आवरून आम्ही आले सगळे इकडे पपईच्या मळाकडे, कारण ज्या शेततलावात आम्हाला जायचं होतं तिथं मस्तपैकी पपई लावली होती. बघू शकता किती भारी सर्व पपईला पपई आलेली होती. इतकं भारी वातावरण होतं ना, एक नंबर होतं डायरेक्ट. आणि या साईडला बघा किती भारी वातावरण आहे, म्हणजे एकदम दृश्य भारी होता त्या ठिकाणचं. आणि इथं बघा काय कापून ठेवलेलं आहे, चालता पण येत नाही. यावरून पाठीवर बॅग आहे. आणि शेततलाव बघा, या शेततलावात बघा किती कचरं उगलेलं होतं, म्हणजे झाडं वगैरे उगलेलं होतं. त्या शेतकऱ्यांना काहीच काटलेलं नव्हतं. आता याला पुरं क्लीन करायचं टीमकडून. आणि बघा इथून येणं चढता पण येत नाही नीट. दोनदा पडताना वाचला मी, म्हणजे प्रत्येकच शेततळ्यांमध्ये मी पडतच असतो. आणि मग आले आम्ही पपईच्या मळ्यामध्ये. तर पपईच्या मळ्यामध्ये बघा प्रत्येक झाडाला आहे ना मस्तपैकी पपई आलेली. आपल्या घराकडे एका पण झाडाला आलेली नसते. तर बघा इथं किती भारी मजा येते. मी मस्त कुदत कुदत जातो इथं. अँड आहे ना मग एक नंबर वाटतंय पपईच्या मळ्यामध्ये, फर्स्ट टाइम फिरतोय. मग आहे ना सर्व आवरून वगैरे आलो आमच्या शेताकडे, म्हणजे पौरच्या रस्त्यानंच आमचं शेत असतं. तर आम्ही जाता घराकडे जाता तर शेतामधून आले. तर शेताकडे बघू शकता बोरवेलला किती खूप जास्त पाणी लागलं होतं, ते मी लॉंग ब्लॉग म्हणजे सांगितलं, हे बघून घ्या. आणि मग आता शेताकडून आहे ना आम्ही जातोय आता घराकडे. तर आहे ना घराकडे जाता जाता आहे ना मी गाडीकडे बघितलं, म्हटलं गाडी तर आहे तर कोणी येणार नाही असं. पण अँड आता आलेलो आहे फायनली घरी. अँड याला लॉंग ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या एजोड ब्लॉग चॅनलवर नक्की बघून घ्या. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तो बाय, सबस्क्राईब अँड फॉलो करून घ्या.